बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. आज सकाळपासून ज्या बातम्या तुम्ही सर्व पाहताय, टेलिव्हिजन लावल्या लावल्या जो बदलापूर तुम्हा सर्वांना दिसतोय, त्या बदलापुराचा खरंच बदलापूर होणार का? याचा अर्थ तुम्हाला मी समजवतो. बदलापूर या सर्वांचा बदला तुम्ही घेणार आहात का? कारण आज परिस्थिती अशी आहे, आपल्या सर्वांना ते कफन विकत घेण्यासाठी, आपल्या लहान लहान बाळांसाठी ते कफन विकत घेण्यासाठी 1,500 रुपये दिलेले आहेत. एखाद्या बाळावर अतिप्रसंग झाला ना, तर चर्चा करायची नाही बरं का. चर्चा करायची नाही. त्या बाळावर अतिप्रसंग झाल्यानंतर त्या बाळासाठी तुम्हाला मेणबत्त्या विकत घेण्यासाठी, तो कॅन्डल मार्च काढण्यासाठी तुम्हाला 1,500 रुपये दिलेले आहेत. त्या 1,500 रुपयाच्या कॅन्डल विकत घ्यायच्या, मेणबत्त्या विकत घ्यायच्या आणि रेस्ट इन पीस, RIP, रेस्ट इन पीस, मृतात्म्यास शांती लाभो, बाळांच्या मृतात्म्यास शांती लाभो, हे अशा प्रकारचे मार्च काढायचे. त्यांना ती फुलं विकत घ्यायची. 1,500 रुपये दिलेले आहेत. सरकार कुठेही चुकत नाही. 1,500 रुपये दिलेले आहेत. सरकारची काहीच चूक नाही. आणि ते 1,500 रुपये मिळाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी तो आनंदोत्सव साजरा केलाय ना, मी आज माझं शिक्षण पूर्ण करणार 1,500 रुपयामध्ये, मी माझ्या घरामध्ये रेशन भरणार 1,500 रुपयामध्ये. रक्कम मोठी आहे, रकमेचा कुठेही अनादर नाही. पण ती रक्कम घेऊन ज्यांनी ज्यांनी स्वतःची तोंड शिवून घेतलेली आहेत, ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या तोंडाला कुलूप लावलेलं आहे, त्यांच्यासाठी माझं विशेष म्हणणं आहे की ती रक्कम घेतल्यानंतर आज तुम्ही काहीच बोलू शकत नाही. माझा लाडका भाऊराया, माझा लाडका बंधू, ज्याने आम्हाला 1,500 रुपये दिले, असं म्हणणाऱ्यांनी आज तुम्ही हा जाब विचारूच शकत नाही की आज त्या बदलापूरच्या त्या 2 चिमुरड्या, 4 वर्षाच्या चिमुरडी हा शब्द देखील मोठा वाटतो. ती तान्ही बाळ, चुकत असेल तर कुठे सांगा मला शिवसैनिकांना. ती तान्ही बाळ, मी हे सगळं हृदयापासून यासाठी मी सगळं फील करतो, याचा मी सगळ्याचा स्वतःच्या मनावर घेतो मी या गोष्टी. आणि माझ्या मनातले बोल तुम्हाला यासाठी सांगतो. कधी या गोष्टी मी फारशा बोलत नाही, पण मला 2 लहान मुली आहेत, अगदी त्याच वयाच्या, ज्या वयाची ती बाळं त्या बदलापूरच्या त्या शाळेमध्ये होती. 2 लहान मुली आहेत मला. त्या 2 लहान मुली, त्यांची वय अगदी तशीच्या तशी. मग ज्या वेळेस माझ्या कानावर माझ्या चिमुरड्यांचा आवाज पडतो, मला जाणवतं ही बाळं इतकी देवाघरची फुलं, ही ह्या बाळांवर तो नराधम त्या शाळेमध्ये, त्या सरस्वतीच्या मंदिरामध्ये, मा सरस्वतीच्या मंदिरामध्ये असलं गैरकृत्य करतो. ह्या नराधमाला मी हजारो वेळा सांगितलं, ह्या नराधमांना धर्म नसतो, धर्म नसतो, धर्म नसतो. यांचा धर्म हा नराधमताच असतो. ह्यांची ती जीभ बाहेर काढायची. यांना एकच शिक्षा, छत्रपती शासन, छत्रपती शासन. जर छत्रपती शासन ह्यांना लागू झालं नाही ना, तर हे प्रकार असेच घडणार. आज राज्याचा गृहमंत्री राजकारणात व्यस्त आहे. राजकारणात विरोधक काय म्हणतायत, विरोधकाच्या कुठल्या नेत्यांनी काय स्टेटमेंट दिली आहे, याच्यावर हा राज्याचा गृहमंत्री आज व्यस्त आहे. मग जनतेने ह्या सगळ्या गोष्टी जनतेने आपल्या हातात घ्याव्यात. मग आपण कधीही शिवसेना एक वादळच्या माध्यमातून कधीही आपण हिंसाचाराचं समर्थन ना केलं ना कधी करणार. पण ज्या वेळेस असं वाटतं, ते नाठाळाचे माती हानू काठी म्हणतात ना, किती वेळ हे सहन करणार तुम्ही, आम्ही हे कधीपर्यंत? आज विचार करा, बदलापूरकर आज रस्त्यावर जर उतरले नसते तर आज हा सारा FIR वगैरे झाला असता का? हे फास्ट ट्रॅकच्या वगैरे गोष्टी ह्या घडल्या असत्या का? आज 4 ट्रेन थांबल्या असतील, आज कित्येक जण, कित्येक चाकरमानी आज आपल्या कामाला पोहोचले नसतील. पण भविष्यामध्ये आपले परिवार धंद्याला लावून नसतील घ्यायचे, तर आज 1 दिवस कामाला लेट झालं, काही फरक पडत नाही.
आज त्या माझ्या माय भगिनी हातामध्ये दांडे घेऊन ज्यावेळेस ती शाळा फुकत होत्या ना, त्यावेळेस आज खरंच अभिमान वाटला त्या माझ्या माय भगिनींचा. कारण हे तुमच्या आमच्या जीवाचे लावलेले मोल आहेत. तुमच्या आमच्या जीवाचे हे मोल. विचार करा शिवसैनिकांनो, आपला जीव म्हणजे काय? ह्यांच्या घरामध्ये ही प्रकरणं घडतात का? ह्यांच्या घरामध्ये ही घडणार नाहीत. आज बदलापूर मधली ही घटना ह्यांच्या घरातल्या बाळांच्या बाबतीत घडली असती तर आज ह्यांनी हेच वाक्य ठेवली असती का? आम्ही याची सखोल चौकशी करू, आम्ही याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्ट लावू. फास्ट ट्रॅक कोर्ट? ती चिमुरडी बाळं घरी येऊन ज्यावेळेस आपल्या आईवडिलांना म्हणतात, बाबा मला सूच्या जागी मुंग्या चावल्यासारखं होतं, अंगावर अजूनही काटा येतो माझ्या, सूच्या जागी मला मुंग्या चावल्यासारखं होतंय. त्या बाबांनी, त्या आईने ज्यावेळेस तिच्या मैत्रिणीच्या पालकांना फोन केला, त्यांचंही निरीक्षण तेच होतं. त्यानंतर ज्यावेळेस त्याची तपासणी झाली, वैद्यकीय तपासणी झाली, अतिशय घाणेरडा प्रकार यांच्या बाबतीत घडला. तो प्रकार मी इथे उघड नाही करणार, पण लक्षात घ्या, ह्या बाळांच्या बाबतीत जर असं काही घडू शकतं तर विचार करा, ती व्यक्ती आज कुठल्या पत्रकाराने ह्याचा शोध लावला मला माहित नाही, की हा ऑगस्ट पासूनच तिथे कामाला होता. हा नराधम कित्येक महिन्यांपासून तिथे कामाला होता. हा नराधम तिथे मुलींची शौचालय, मुलींची ती उतारी असेल, शौचालय असेल, ती साफ करायचं काम तिथे करत होता. गेल्या कित्येक महिन्यांपासून ह्याने सावज बरोबर ओळखलं की जे सावज बोलू शकत नाही. सुन्न होतं मन, खरंच सुन्न होतं. तुम्ही विचार करा, ह्या लहान लहान चिमुरड्यांना समोरची व्यक्ती आपला दादा आहे, आपला काका आहे, आपला भाऊ आहे, आपला मामा आहे, काही माहीत नसतं. ही देवाची रूपं असतात. ही देवाची रूपं प्रत्येक माणसामध्ये आपल्या बाबाचं, आपल्या आईचंच प्रेम शोधत असतात. यांना हे नसतं माहिती आहे, नराधमाच्या चेहऱ्याच्या आड एक राक्षस आहे, जो राक्षस लहान बाळ पाहत नाहीये, लहान बाळ पाहत नाहीये. नराधमांच्या, मगाशी माझं बोलणं अपूर्ण राहिलं, त्यांची ती जीभ बाहेर काढायची. ती जीभ जितकी बाहेर येईल तितकी एखाद्या लाईटीच्या पोलला, एखाद्या विद्युत खांबाला ती जीभ गुंडाळायची, तिची गाठ मारायची, त्या जिभेवर याला लटकवायचा, त्या जिभेवर ह्या असल्या नराधमांना लटकवायचा. हे छत्रपती शासन आपल्याला करावं लागेल जर भविष्यात तुमची माझी मुलं जर सुरक्षित राहत नसतील तर. ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आता आपण चाललो आहोत. विचार करा शिवसैनिकांनो, कायदा सुव्यवस्था काय आहे इथे? कायदा आणि सुव्यवस्था. काल ते कल्पना, माझं कदाचित नाव माझं चुकलं असेल, त्या नाखवा भगिनी माझ्या, तिला फरफटत नेली, 100, 200, 300, 400 मीटरवर नेऊन ती ठार झाली. संपलं प्रकरण, चिडीचूप. अक्षता म्हात्रेचं प्रकरण घ्या, शिळफाट्यामध्ये त्या पुजाऱ्यांनी बलात्कार केला. ते देवाचं मंदिर, हे विद्येचं मंदिर. देवाचं मंदिरही तसंच आणि विद्येचं मंदिरही तसंच. मा सरस्वतीच्या विद्येच्या मंदिरात हा प्रकार. तिचं वय आणि हिच्या वयामध्ये जमीन आसमानचा फरक. तिचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये. पांडे, मिश्रा, शर्मा जर असतील तर लव जिहाद नाही होत तिथे, लव जिहादचे नारे करता येत नाही तिथे. पण जसं उरण घडलं, जसं उरणमध्ये तर ती काही बिळातली उंदरं बाहेर आली, 1.5 फुटाची उंदरं, ती सिंधुदुर्गातली उंदरं बाहेर आली. त्या सिंधुदुर्गातल्या उंदरांनी तिथे लव जिहादचं नाव दिलं. का तर तो जो बलात्कारी होता, तो खुनी होता, तो मुस्लिम होता. आता आज हीच उंदरं आज इथे बाहेर येणार नाहीत, कारण हे प्रकरण त्यांच्या राजकीय फायद्याचं नाही. जिथे राजकीय फायदा तिथे ही उंदरं बाहेर येतात, नारे ठोकतात, जय श्रीराम, आमच्या देवाला बदनाम केलं यांनी, आमच्या देवाला बदनाम केलं. ह्या नराधमान इतकेच हे सुद्धा जबाबदार आहेत या सगळ्या गोष्टींसाठी. जितके हे नराधम जबाबदार तितकेच हे सुद्धा जबाबदार, जे प्रत्येक गोष्टीत त्यांना काही नाही पडलं. यशस्वी शिंदे जगते, मरते, वाचते, काही नाही पडलं. त्यांना काही नाही पडलं अक्षता म्हात्रेचं, त्यांना काही नाही पडलं त्या नाखवा भगिनींचं. त्यांना 65 वर्षाच्या वयोवृद्धीवर सुद्धा आज हा महाराष्ट्रात अत्याचार होतोय. आणि 4 वर्ष नाही तर 4 महिन्यांच्या चिमुकल्यांवर देखील अत्याचार होतोय. आईच्या पोटात पोरं सुरक्षित नाहीत, मुली सुरक्षित नाहीत. हे लाडक्या बहिणी करतायत. 1,500 तुम्हाला विकत घेतात लाडक्या बहिणी. आम्हाला सुरक्षा द्या, आम्हाला तुमच्या लाडक्या बहिणी बनवू नका, तुम्ही आमचे भाऊ नाही आहात.
जर तुम्ही आमचे भाऊ असतात, सरकार म्हणून तुम्ही जर आमचे भाऊ असतात, तर आज आम्ही महाराष्ट्रात सुरक्षित राहिलो असतो. नाही वाटत तुम्हाला या सगळ्या गोष्टी? अनेक अनेक गोष्टी आहेत या तुम्ही पहा. आज त्या शाळेमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून सफाई कामगार त्या वॉशरूमची असेल, शौचालयाची असेल, सफाई करण्यासाठी 400-500 रुपये द्यायचे, एखाद दिवस साफ करून घ्यायचं, विषय संपला. हा पुरुष कामगार तिथे ठेवला जातो, हा कुठल्या नियमाला धरून ठेवला जातो? हे नियम तुमचे. आज तुम्ही पहा, कित्येक शाळेच्या व्हॅन असतात, त्याच्यामध्ये एक महिला अटेंडंट असणं गरजेचं असतं. सगळे रूल कसे फाट्यावर मारायचे पहा. कित्येक कॅब असतात, लहान लहान ओमनी गाड्या असतात, लहान लहान जीप गाड्या असतात, त्याच्यामध्ये कोंबून पोरं भरलेली असतात. बॅगा त्यांच्यावरती टपावर ठेवायच्या, आतमध्ये कोंब पोरं कोंबायची. कसली आली आहे सुरक्षा? सगळं बेकायदेशीर. आज आपण ती काय तिचं नाव, विशाखा समिती, शक्ती कायदा, सखी सावित्री समिती, फाट्यावर मारा, महिला आयोग, फाट्यावर सखी सावित्री, ह्या सगळ्या समित्या कागदांवर चांगल्या दिसतात, सगळ्या कागदांवर चांगल्या. तरी देखील विचार करा, एवढं सगळं असून देखील म्हणजे 12 तास लागतात त्या माणसाच्या विरोधात FIR घेण्यासाठी. 12 तास. कोण ती महिला पोलीस अधिकारी? तिचं नाव तुम्हाला सांगतो. या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी देखील असं वागावं? शुभदा शितोळे बदली करून टाकली, बदली केली, काम संपलं. मुख्याध्यापक बदली करून टाकली. आज 4 दिवसांनी शाळा माफीनामा सादर करते. 4 दिवसांनी. बरं, हे प्रकरण कधी झालंय माहितीये तुम्हाला? मला वाटतं जवळपास 13 ऑगस्टच्या आसपास हे प्रकरण झाले. हे आजचं प्रकरण नाहीये. जर आज बदलापूरकर रस्त्यावर उतरले नसते तर हे प्रकरण कधीच बाहेर आलं नसतं. हे जागच्या जागी पेल्यातलं वादळ झालं असतं, सारं काही शमून गेलं असतं. हे पेल्यातलं वादळ. बरं, घाणेरडी प्रवृत्ती अशी, वामन म्हात्रे नावाचा इथला माजी नगराध्यक्ष, कुठल्या गटाचा, कुठल्या पक्षाचा, हा तुमचा घरचा अभ्यास. हा वामन म्हात्रे नावाचा माजी नगराध्यक्ष एका महिला पत्रकाराला म्हणतो की तुम्ही अशा प्रकारे रिॲक्ट होताय किंवा बातमी करताय, जणू काही तो अतिप्रसंग तुमच्यावर झालेला आहे. हा वामन म्हात्रे, काय करावं हे असल्या माणसांचं? काय करावं? हे सगळे बघा, शेवटी हा 12 तासांचा डिले का झाला, हा उशीर का झाला, ही सगळी केस रजिस्टर करून घेण्यासाठी याला सगळा आगाप इच्छा आहे. ही असल्या प्रकारची माणसं ज्यांचं राजकीय वरदहस्त फार मोठे आहे, त्यांचे आला बरेच मोठे आहेत, राज्यांचे मंत्री, वेगवेगळ्या पदांवर ह्यांची माणसं बसलेली आहेत. त्यामुळे ही 12 तास नाही तर 12 महिने जर देखील डिले झाला असता, पण ते सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो ना, त्यावेळेस कुणाचं काहीच चालत नाही. आज हा वामन म्हात्रे जर महिला पत्रकाराशी अशा प्रकारे बोलू शकतो, तो विचार करा. बरं, हे सगळे मुरलेली माणसं आहेत. बदलापुरात तुम्ही आता हे बिल्डर लॉबी चांगलं सांगू शकते. बदलापुरात जर कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये पहा, एक घर एक गाळा. हे कोण घेत असतं? हे कुणाला द्यावे लागतात? बदलापुरात एखाद्या बिल्डरने एखादी बिल्डिंग बांधायला घेतली तर एक घर एक गाळा हे कुणाला द्यावे लागतात? कुठल्या पक्षातल्या माणसांना द्यावे लागतात? हा तुमचा घरचा अभ्यास काढा, माहिती याची मिळेल तुम्हाला. बदलापूरचा TDR घोटाळा चांगलाच मिळेल तुम्हाला. हे झाल्याशिवाय तिथे बदलापुरात पान हलू शकत नाही. खुश तो करना पडेगा. हे सगळे कॉन्ट्रॅक्टने जी माणसं लावली जातात ना, कामगार भरती केली जाते ना कॉन्ट्रॅक्टवर, ही सगळी कुणाची माणसं असतात? हा जो भरती केलेला अक्षय शिंदे आहे, हा कुठल्या संस्थेने भरती केला? ही संस्था कुणाच्या मालकीची आहे किंवा कुणाशी संबंधित आहे? काढा माहिती याची. उगाच 12 तास उशीर झाला नाही या सगळ्या प्रकरणाला. एक बाहेरचा माणूस भरला जाऊ शकत नाही यांच्याशिवाय. एक माणूस भरला जाऊ शकत नाही. आपल्या संस्थेची बदनामी. बरं, संस्थेचं नाव काय? आदर्श विद्यालय.
आदर्श. भाजपचे नगरसेवक मला वाटतं बीजेपीचे किंवा माजी नगराध्यक्ष राम पातकर यांसारखी व्यक्ती याचे ह्या संस्थेचे माजी अध्यक्ष राहून गेलेले आहेत. यांनी अध्यक्षपद भूषवलेली आहेत तिथे. हे सगळं एकमेकांशी इंटरलिंक आहे. एवढी मोठी विद्यालयाचे सीसीटीव्ही नसावा. आज तुम्ही जर पाहिला जवळपास हे प्रकरण कित्येक मुलींच्या बाबतीत घडलेलं देखील असेल, कुणाला माहिती. आज ह्या दोघींचं उघड झालं, कित्येक मुलींच्या बाबतीत हे घडून गेलं असेल, कुणाला खबरच नसेल. ही हिंमत कुठून आली आज ह्या दोघींच्या बाबतीत केलंय. याचं ज्यावेळेस इंटरोगेशन होईल त्यावेळेस कळेल कित्येक मुलींच्या बाबतीत यांनी हा प्रकरण केलंय. लहान लहान बाळांच्या बाबतीत हे प्रकरण केलेलं असणार आहे. हे प्रकरण थोडक्यात संपणार नाहीये. सगळ्या खासगी इमारतींमध्ये गाळे कुणाचे हे सगळं एक दिवस शिवशाहीचं ज्यावेळेस सरकार असेल ना, 2 ते 3 महिने आम्ही फक्त वाट पाहतोय. ज्या दिवशी शिवशाहीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल यावेळेस हे सगळे दूधके धुले सगळे एका रांगेत उभे करायचे. सगळे दूधके धुले, सगळे दुधाने धुतलेले तांदूळ काय म्हणतात ते, या सगळ्या तांदूळांना एका रांगेत उभं करायचं. यांचे सगळे टीडीआर, यांचे बंगले, यांची घरं, यांचे गाळे, सगळं ज्या सगळ्या गोष्टी लपवण्यासाठी इकडून तिकडे बेडूकुड्या मारल्यात ना, जर नाही गेलो तर हे सगळं उघड होईल. मग सगळं द्यावं लागेल. जाऊ दे, आपण जाऊया, स्थिरावूयात जरा. मग शांत झोप लागते गटातटांमध्ये गेल्यानंतर. या अनेक गोष्टी आहेत. हे आज तुमच्या माझ्या घरापर्यंत जर पोहोचलं तर हे केवढ्यात जाईल विचार करा. आज तुम्ही आम्ही सर्वसामान्य रस्त्यावर उतरलोय म्हणून हे सारं उघड झालेलं नाही, ते हे सगळं कधीही उघड झालं नसतं. ही FIR कुणी दाबली, 12 तास का लागले. साध्या रस्त्यामध्ये साधं एखाद्या शौचालयाचं कॉन्ट्रॅक्ट असेल, रस्त्यावरच्या दिव्यांमध्ये बल्ब लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट असेल, हे देखील ह्यांच्या मर्जीच्या बाहेरच्या लोकांना मिळू शकत नाही. यांची मर्जी असेल तरच मिळतं. मग विचार करा हा अक्षय शिंदे कुणाचा होता. अनेक गोष्टी आहेत. मी फार काही या विषयावर बोलत नाही. तुम्ही सारे सुज्ञ आहात. या 500,000 पायी 1,500 पायी आपल्याला विकून घेऊ नका. त्या दिवशी मी ज्यावेळेस पहिला हप्ता आला, अनेक माय भगिनींना, बघा ठीक आहे पैसा येणं ठीक आहे, पण ज्या कोणी पेरल्या गेल्या होत्या फक्त ह्या बातम्या देण्यासाठी, ज्या कोणी ठरवून त्या बातम्या देत होत्या की आम्हाला आशीर्वाद दिलेत, बहिणींना रक्षाबंधनचं गिफ्ट दिलेलं आहे. महाराष्ट्रातली एकमेव एवढ्या तडकाफडकी लागू झालेली योजना आहे. एवढ्या तडकाफडकी महाराष्ट्राला आजपर्यंत कुठलीच योजना लागू झाली नव्हती. कारण निवडणुका डोळ्यासमोर आहेत. जर ह्या निवडणुका डोळ्यासमोर नसत्या, पुढची 5 वर्ष तुमच्या खात्यात रुपया आला नसता. गेल्या 5 वर्षामध्ये 15 लाख देणारे 15 रुपये टाकू शकले नाहीत. गेल्या 3 महिन्यात फक्त सांगून मागच्या महिन्याचं देखील त्यांनी पैसे टाकले, म्हणजे 1500. तुम्हाला सांगायला हवं, श्रावण बाळ योजनेचे असतील, इंदिरा आवास किंवा अनेक योजना आहेत. या योजनांचे पैसे अजून गेले 3-3, 4-4 महिन्यांचे पैसे अजून आलेले नाहीत. पण माझी लाडकी बहीणचे योजने सर्वांच्या खात्यावर, ज्याचे नाही त्याच्या खात्यावर देखील आले, ज्या बँकेचं अकाउंट दिलं नाही त्या खात्यावर देखील आले. हे असेच नाही आले. या सर्वांमध्ये एक वेगळं राजकारण आहे. तुम्ही सारं समजून घ्या आणि आपल्या भविष्याच्या पिढ्यांना या सर्वाचा कुठे त्रास होणार नाही. कारण ज्यावेळेस भविष्यातल्या पिढ्या तुम्हाला हा प्रश्न विचारतील की ज्यावेळेस या सगळ्या महाराष्ट्राच्या गलिच्छ राजकारणाचा तो पाया रोवला जात होता त्यावेळेस तुम्ही काय करत होता, त्यावेळेस तुम्ही असं सांगू शकत नाहीत की त्यावेळेस आम्ही 1500 रुपये घेऊन आमच्या तोंडांना टाके मारले होते, आम्ही लाडक्या झालो होतो. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.